नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची भाजी। घरात जर काही भाजी नसेल तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी अख्खा मसूर 2 तास छान भिजत घातले होते। नंतर त्याला स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून त्यात थोडंसं हळद आणि मीठ घालून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत। ही डाळ फुल फ्लेमवरती 4 शिट्ट्यांमध्ये शिजून जाते। चला तर मंडळी, डाळ शिजेपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊयात। त्यासाठी इथं मी 1 कांदा बारीक चिरून आणि तसंच 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। कांदा आणि टोमॅटो छान चिरून झाल्यानंतर आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या छान थोडंसं मीठ घालून वाटून घेणार आहे। चला तर मंडळी, आपली डाळ पण शिजली आहे का ते आपण एकदा चेक करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ ही एकदम परफेक्ट शिजून तयार आहे। चला तर मग आता आपण पटापट भाजीला फोडणी घालून घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये छान 2 ते 3 चमचे तेल तापवून घेणार आहे आणि नंतर त्यात जिऱ्या मोहऱ्याची फोडणी घालणार आहे। जिरे मोहरे छान तडतडले की त्यात थोडंसं हिंग घालूयात आणि नंतर आपण बारीक वाटलेला लसूण घालून ते छान मिक्स करून घेऊयात। लसूण 2 मिनिटं छान फ्राय केला की त्यात कढीपत्ता घालून घेऊयात आणि तोही 2 मिनिटं फ्राय करून घेऊयात। नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करून तोही 2 मिनिटं छान परतून घेऊयात। कांद्याला छान थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून घेऊयात आणि तोही 2 मिनिटं परतून घेऊयात। टोमॅटो छान परतला की त्यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊयात, जसं की धनेपूड, लाल तिखट, जिरेपूड आणि थोडासा गरम मसाला। गरम मसाला आपण नंतर ॲड करणार आहोत। हळद आपण ऑलरेडी डाळीमध्ये टाकल्यामुळे मी इथे हळद ॲड केली नाही। मसाले करपू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। मसाले छान शिजले की त्यात थोडीशी कसुरी मेथी ॲड करू आणि ती 2 मिनिटं फ्राय करून घेऊयात। नंतर त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ ॲड करून घेऊयात आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। डाळ छान मिक्स केली की त्या डाळीचं जे पाणी आहे तेच मी ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता इथे तुम्ही कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्हाला हवं असेल तर आणखीन पाणी ॲड करू शकता। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की एक झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं वाफेवरती आपण ही भाजी शिजवणार आहोत। नंतर त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिमूटभर साखर ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घेणार आहोत। आता ही भाजी आपली शिजत आली आहे, त्यात थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि 2 मिनिटं वाफेवरती आणखीन शिजवून घेऊयात। चला तर मंडळी, आपली ही अख्खा मसूरची भाजी तयार झाली आहे। काय मग मंडळी, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।